नमस्कार. साहित्यिक सुभाष कवडे लिखित जांभळ माया या आत्मकथनात्मक पुस्तकाचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहात. वाचक स्वर आहे विठ्ठल मोहिते. भाग 8. लेख आहे कट्टा. आजच्या व्यावहारिक जगात प्रत्येक माणूस अगदी आपल्याच व्यापात गुरफटून गेलाय. पाण्याच्या गतीनं तो सारखा वाहतो आहे. माणुसकीचे 4 शब्द बोलण्यासाठीही त्याला फुरसत नाही. विज्ञान युगाच्या खडखडाटात माणुसकीचे बोल अस्पष्ट सुद्धा ऐकू येईनसे झाले आहेत. सहारी नाती संपत चाललेली आहेत. प्रत्येक जण स्वतःपुरताच आपलं विश्व बनू लागलाय. अगदी सकाळच्या सूर्योदयापासून पार रात्री झोपेपर्यंत तो चाकोरी सोडून वागूच शकत नाही. अशा अंधार वेळी मला आमच्या गावकट्ट्याची प्रकर्षानं आठवण होते. दिवस कितीही धावपळीचा असो, आम्ही कट्टा मेंबर सायंकाळी ठरल्या वेळी तिथं हमखास एकत्र जमतो. दिलखुलास गप्पा मारतो. हास्य विनोदात रंगून जातो. दिवसभराचा सारा शीण आमचा गावकट्टा आपल्या उरात सामावून घेतो आणि पुन्हा उद्यासाठी आम्हाला अगदी ताजतवानं बनवितो. चाकोरीबद्ध धावण्याला तास अर्धा तास चाकोरी सोडून कसा अगदी वेगळ्या वातावरणात जातो. कट्ट्यांवरील गप्पांचे विषय तरी किती वेगळे. दररोज वाचलेल्या वृत्तपत्रातील बातम्यांवर क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. ताज्या राजकीय घडामोडींची दखल घेतली जाते. शेतीविषयक गप्पा रंगतात. लाचलुचपत, भ्रष्टाचार, हुंडाबळी, वशिलेबाजी याविरुद्ध मन मोकळं केलं जातं. प्रत्येक जण दिवसभरातील घडलेल्या घटनांचा मागोवा घेतो. दिवसभरातील चांगले वाईट अनुभव सांगितले जातात. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा. मग कधीकधी व्यावसायिक गप्पांना ऊत येतो. सिनेमाची पोस्टर्स, त्याकडं आकर्षित होणारी आजची तरुण पिढी, सारे विषय रंगतात. कधीमधी एकमेकांच्या फिरक्या पण घेतल्या जातात. अर्थात निर्मळ मनानं. तास अर्धा तास कसा गेला हे सुद्धा कळत नाही. कट्ट्यांवर आमच्या निव्वळ करमणुकीच्या गप्पा रंगत नाहीत, तर एकमेकांच्या सुखदुःखाची उकल केली जाते. एकमेकांच्या कौटुंबिक अडचणींवर चर्चा करून सोपा मार्ग काढला जातो. प्रत्येक जण सुखदुःख खुल्या मनानं सांगतो आणि भरल्या मनाला एक मोकळी वाट करून देतो. अशा वेळी गावकट्टा माणुसकीनं भरलेला असतो. सारे जण एक आहोत अशी भावना दृढ होते. एखाद्याच्या मनावरील ताण, दडपण हे कमी होतं. कट्टा साऱ्यांचाच एक खंबीर आधार बनतो. मनमोकळ्या गप्पांबरोबर सुखदुःखाला मोकळी वाट मिळते. आणि म्हणूनच माझे पाय रोज सायंकाळी या कट्ट्याकडे वळतात.
कट्ट्यांविषयी आपुलकी मला यामुळंच वाटते. आणि म्हणूनच ठरल्या वेळी कट्ट्यांवर कट्टा मेंबर जमतात. दिवसभराचा सारा शीण, गजबजाट, व्याप, ताप, चाकोरीतलं जिनं सारं सारं 5 मिनिटात विसरून जातात. आमच्या ग्रामीण भागात गावकट्ट्यांना म्हणूनच महत्त्व आहे. प्रत्येक गावात असे कट्टे आहेत. त्या कट्ट्यांचे मेंबर हेही ठरलेले आहे. एखादा कट्टा सेवानिवृत्त असतो, तर एखादा मास्तर कट्टा असतो. शेतकरी कट्टा तर प्रत्येक गावात असतोच असतो. साऱ्या कट्ट्यावर गप्पा रंगतात, अडचणीवर चर्चा होते, मार्ग निघतो, मनातलं एखादं दुःख हलकं केलं जातं. जमलेल्या साऱ्यांना गावकट्टा हात देत असतो. आज गावोगावी विधायक काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, तरुण मंडळे आहेत, सांस्कृतिक चळवळी सुरू आहेत. या साऱ्यांचा जन्म या गावकट्ट्यांवरच झालेला आहे. गावकट्ट्यावरील गप्पात एखादा विचार निघतो, त्यावर चर्चा होते आणि त्याच कट्ट्यांवर एखाद्या मंडळाची स्थापना पण होते. हळूहळू ते मंडळ मोठं होतं आणि आणि त्या गावाचं भूषण ठरतं. गावातील अनेक चांगल्या कामांची सुरुवात अशा कट्ट्यांवरूनच होत असते. मी जर कधी परगावी गेलो तर त्या गावातून निवांतपणे एखादा फेरफटका मारतो. गावात मोक्याच्या जागी कट्टा आहे का ते पाहतो. कट्ट्यावर गप्पा मारणारी मंडळी पाहिली की मला फार आनंद होतो. त्या गावच्या माणुसकीचं दर्शन मला त्या कट्ट्यावर घडतं. कुठे एखाद्या देवळाजवळ, तर कुठे गावच्या मध्यभागी किंवा गच्च झाडांच्या सावलीखाली हा कट्टा मला दिसतो. असे हे जागोजागीचे कट्टे पाहिले की मला तो माझा गाव वाटतो. एकमेकांना मदतीचा हात देत आयुष्याच्या 4 घटका सुखात जगणारी माझी माणसं मला या कट्ट्यावर दिसतात. माणुसकीनं, जिव्हाळ्यानं 4 शब्द बोलणारी ही माणसं मला माझ्या नात्याची, रक्ताची वाटतात. या साऱ्या गावकट्ट्यांना वर्षानुवर्षाची गाव परंपरा आहे. म्हणून तर सारी गावं या ऋणानुबंधात बांधलेली आहेत. गावच्या लोकजीवनात या कट्ट्यांना फार महत्त्व आहे. या कट्ट्यांशी गावांचा इतिहास जोडलेला आहे. गावाची जुनी परंपरा साधलेली आहे. विज्ञान युगाला कवटाळणाऱ्या, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना या गावकट्ट्याचं महत्त्व नाही कळणार. सिमेंटच्या जंगलात गावकट्टे असणार तरी कसे म्हणा. आणि जर चुकून माकून एखादा कट्टा असलाच तर तोही हळूहळू आता ओस पडत चाललेला आहे. अशा वेळी मला आमचा गावकट्टा आठवतो. वाटतं गावोगावी गावकट्टे आहेत म्हणून फार बरं आहे. धक्काधक्कीच्या जीवनात त्रासलेल्यांना, गावकऱ्यांना त्याचा मोठा आधार आहे. गावाचं गावपण टिकून आहे. माणुसकीची ऊब आहे. काळ्या आईचा गंध या गावकट्ट्यांना आहे. ज्ञानेशाचे, तुकोबांचे अभंग हा गावकट्टा तरी गातो आहे. माणुसकी जपतो आहे. जगण्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे हे अगदी कबूल आहे. पण माणुसकीनं, सुखानं, जिव्हाळ्यानं
जगण्यासाठी पूर्वीपासून असलेले गावकट्टेही जीवापाड जपले पाहिजेत. म्हणूनच गर्दीत हरवलेल्या माणसांना माणूसपण देणारा आमचा गावकट्टा हा मला विज्ञान युगातही लाख मोलाचा वाटतो. माणुसकीनं खळखळ वाहणारा हा जिवंत झरा वाटतो. माणुसकीनं खळखळ वाहणारा हा जिवंत झरा वाटतो. धन्यवाद. आपण ऐकत होता जांभळ माया या आत्मकथनात्मक पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेख होता कट्टा. वाचक सर विठ्ठल मोहिते. श्रोते हो, उद्याच्या 9व्या भागात आपण ऐकाल माळवदी माणूसपण. उद्याचा लेख माळवदी माणूसपण. तर भेटू उद्याच्या भागात. धन्यवाद.